तर इकडे अकोल्यामध्ये शासकीय रुग्णालयामध्ये स्ट्रेचर अभावी रुग्णाला पाठीवर नेण्याचं प्रकरण ताजं असताना दुसरीकडे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये धक्कादायक प्रकार समोर आलाय आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या वॉर्ड क्रमांक 6 मध्ये एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पाहायला मिळतोय। त्यामुळे अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे असं बोललं जातंय। काय नेमकी सगळी परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी। एका बेडवर 2 रुग्ण जे आहेत ते उपचार घेत असल्याचं विदारक चित्र इथं पाहायला मिळत आहे। मी सध्या अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आणि आपण इथे पाहू शकतो एका बेडवर 2 रुग्ण जे आहेत ते उपचार घेताना आपल्याला इथं पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात रुग्ण जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात रुग्णांची जी आहे ती गैरसोय होत असल्याचं इथे पाहायला मिळत आहे। त्यामुळे एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घेण्याची वेळ आलेली आहे। आपल्यासोबत काही रुग्ण आहे, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहोत। काका, एका बेडवर 2 रुग्णांना उपचार घेण्याची वेळ आली आहे, काय नेमकं कारण आहे? हे आता काय त्याचं काय सांगा आम्हाला, तर मी तर बाबा हो पेशंटचा रक्ताला गेलो तिथं जातं रक्तच नाही म्हणते, इथं जा तिथं जा, आम्ही आमच्या म्हणजे पैसा सापडत नाही, मग कायला आलो तो युरिन मध्ये पैसे देत प्रायव्हेट दवाखान्यात नाही गेलो तो हे त्रास देतात लोक आम्हाला, डॉक्टर लोक। याच्यासाठी दवाखाना आहे का हे त्रास द्यायला गरिबांना? नक्कीच जर पाहिलं तर रुग्णांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याची जी भावना आहे ते रुग्णांचे नातेवाईक व्यक्त करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांची गैरसोय सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागर ताडेस्वामी आणि अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती।